आपण माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त एक प्रतिमा घेऊन या परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीत सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, उत्साह होता। त्याच कार्यक्रमाचा थोडासा उर्वरित भाग ज्याला आपण म्हणतो तो आज 8 फेब्रुवारी रोजी आपण या प्रांगणात घेत आहोत। तो अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की जे व्याख्यान आपण ऐकणार आहोत ते प्रबोधनपर असेल, समाजातल्या बांधवांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा यासाठी हे व्याख्यान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात रमाबाई भीमराव आंबेडकर ह्या त्यांच्या सावली म्हणून वावरल्या, त्यांची प्रेरणा म्हणून वावरल्या आणि निश्चितच त्यांचा आधारस्तंभ म्हणून सुद्धा त्या वावरल्या। त्यांच्या वाट्याला दारिद्र्य होतं, आजारपण होतं, सामाजिक उपेक्षा होती, पण या सगळ्याचा आपल्या कुठल्याही गोष्टीवर परिणाम करून न घेता यावर मात करत ज्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयाला साथ दिली त्यांच्याच भावनांना शब्दात मांडणाऱ्या 4 ओळी मी तुम्हाला ऐकवते त्या बघा। त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली, त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली, दुःख पचवून झाली ती धैर्याची बाहुली। नाव जरी रमाबाई कार्य होते महान, नाव जरी रमाबाई कार्य होते महान, बाबासाहेबांच्या यशामागे होती तीच खरी प्रेरणास्थान, तीच खरी प्रेरणास्थान। अशा या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामधला एक शांत पण खंबीर आधारस्तंभ जिच्या वाट्याला त्याग होतं पण तिच्यावर सहनशीलता होती, संघर्ष होता आणि हाच संघर्ष आज आपल्या सगळ्यांना एक नवीन दिशा देऊन जातो। आणि म्हणूनच सर्वप्रथम या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवर, अध्यक्ष महोदय आणि माझ्या समाज बांधवांनो, सगळ्यात प्रथम मानाचा जय भीम आणि आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्याच मंडळाच्या कल्पनाताई नेरकर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते।